नऊ दहा. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सर्वांना जय गुरु. कालची जय 2 गुरु. वाक्य राहिली होती ना शेवटची. मी शेअर करतो मी. हा हा. शेवटची 2 वाक्य काहीतरी राहिली होती ना. हो. लाडू खा आणि दूध पी. अच्छा. मोदकम खाद हा, हे 19 चाललं होतं. लाडू खा आणि पाणी पी. दूध पी. दुधी. दूध पी, सॉरी. कुणी केलंय घ्यायला? हो केलंय. मी केले. हा, प्लीज सांगा. मी प्रभा जयशंकर. हो. हा. हा. मोदकम खाद च दुग्धम पिब. या. मोदकम खाद पाहिजे. उच्चार खाद, स्पष्ट हा, करा. मोदकम खाद च दुग्धम पिब. करेक्ट. 20 स्वच्छ अक्षर लिही. कुणी केलं? सोपं आहे एकदम. हो केलंय. हो, सांगा. स्वच्छम अक्षरम लिख. हा, करेक्ट. बरोबर. आता इथे एक वेगळी पद्धत आहे. हे हायब्रिड वाक्य आहेत. एक, भात नको खाद, भात मद खाद, डू नॉट खाद बॉइल्ड राईस. म्हणजे इथं मराठी मधले 2 अक्षर आहेत, 2 शब्द आहेत आणि एक संस्कृत मधला आहे. हे पूर्ण वाक्य संस्कृतचं करायचंय. मी करू. सुभा हा, जोशी. हो का. ओदनम मा खाद. बोलताना खाद. ओदनम. बोलताना जेवण नको करू. भोजनम. हा, मीनल कुटुंब हो, बोला. मीनल कुटुंबे भोजनम मा कुरु. जेवण नको करू. करेक्ट. तुम्हीच त्यांनाच वाचू दे. हा, तुम्ही हा कुणीतरी वाचा आणि तेथे हा. नाव सांगा. नाही, मी आताच वाचलं. हो, दुसऱ्या कुणाला तरी चान्स द्या. हा. मी अनघा देव, मी वाचते. हो. तेथे लवकर गच्छ. तेथे लवकर तत्र शीघ्रम किंवा सत्वरम गच्छ. अच्छा, करेक्ट. बर. सगळ्यांनी पार्टिसिपेट करावं. सोपं आहे हे, कुणी पण बोलू शकतं पटकन. हा, पटकन नाव सांगा आणि सुरू करा. कविता गायधनी. हो, बोला. कविता गायधनी. हा. कार्यम शीघ्रम कुरु. किंवा मराठी पण आधी हो. कर्म सत्वरम किंवा शीघ्रम कुरु. हा. काम लवकर कर असं आहे. काम लवकर कर, काम हा. जल्दी करू, कार्य सत्वरम कुरु. नेक्स्ट. भोजन लवकर नको करू. भोजन लवकर नको करू. भोजनम शीघ्रम मा कुरु. बरोबर. शैला लिमये. हा. स्क्रीन सरकवा पुढे. गृहम अपि गच्छ. आधी मराठी वाचा, म्हणजे काय होता की ते आधी मराठी वाचून मग पुढे वाचा. मराठी, हिंदी, इंग्रजी कोणताही वाचा.
कुठलंही वाचा पण मग वाचा. भाषांतर करा. हा मॅडम कोण बोलतो मी आता सांगू कोणी? कविता? हा बोला बोला. घरी सुद्धा गच्छ, घर भी गच्छ, घरी अपि also गच्छ, गच्छ home. हा, हा. Second will गृहम् गच्छ, गृह गृहम् बाकीच्यांनी गृहम म्यूट ठेवा. हा एकाने बोला गृहम बाकी. अपि हा गृहम अपि गच्छ. करेक्ट. एक आपल्या क्लासमध्ये लक्षात ठेवा की सगळ्यांनी म्यूट ठेवायचं, एकाने फक्त अनम्यूट व्हायचं, आपलं नाव सांगायचं आणि वाक्य वाचायचं आणि मग त्यांनी पुन्हा अनम्यूट म्हणजे म्यूट व्हायचं. करायचं म्हणजे मग काय होईल, सगळं असं छान वर्ग. आता डिसिप्लिन राहते ती एक. हा येस. आता कोण वाचताय? आता मी सांगू. अंजली हो. खानोलकर. हो. हा. तेथे नको खाद, हम्म. वहा मत खाद किंवा डू नॉट खाद देन हा, देअर. हा, हा, आता संस्कृत मध्ये तत्र हा. मा खाद, तत्र मा खाद. तत्र मा खाद. बरोबर करेक्ट. बरोबर बरोबर. छान. नेक्स्ट बोला पुढे. कोणीतरी. आतापर्यंत न केलं कोणी पण बोला. मी वाचू. हा. अंजली कुलकर्णी. हो. हो. तू सुद्धा खेळ. मी वाचते. मानिनी कुलकर्णी. तू सुद्धा खेळ, तू भी खेळ, यू ऑल्सो खेळ, त्वम अपि खेळ. त्वम अपि खेळ. बरोबर, अगदी सोपं आहे. तुम्ही खेळम. खेळम. खेलम नाही. खेळ सॉरी खेळम नाही. हा, खेलम नाही, ते क्रियापद धातू आहे. त्वमपि खेळ. त्वमपि खेळ किंवा खेल, क्रीड. त्वमपि क्रीड खेळ पण किंवा होऊ क्रीड. हो. शकते. हा. पुढचं. मी शुभा जोशी भारती. वाचू. हो. हा, भारती राव पण आहेत, त्यांनी पण वाचावं. मी वाचू शुभा जोशी. हा, हो, शुभा वाचा. जोशी तुम्ही वाचा. हो हो वाचा. ओके. येथे नको आगच्छ, यहाँ मत आगच्छ, डू नॉट आगच्छ हियर. Here. तत्र मा आगच्छ. तुम्ही काय म्हणता? नाही सॉरी, येथेला. हा. यत्र यत्र हा, यत्र हा, हा. यत्र मा आगच्छ. हम्म. हे काय आहे ना, बरोबर? ह्या पुस्तकामध्ये सगळीकडे मराठी, हा. हिंदी आणि इंग्रजी असंच आहे. हा. कारण ह्या आपली ही जी म्हणजे आपण संस्कृत कुठलं म्हटलं, आपलं विद्याभवन, भारतीय भारतीय विद्याभवन देवाचं. ह्याच्यामध्ये त्यांनी असं केलंय की तुम्ही आयदर इंग्रजीमध्ये उत्तर द्या किंवा इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करा, आयदर तुम्ही हिंदीमध्ये करा किंवा हा. आयदर तुम्ही मराठीत करा. म्हणून हे हा. प्रत्येक वेळेला ते असं हा. देतात, तीनही भाषा मराठी, वापरल्या. हिंदी आणि इंग्रजी आणि मग त्याचं हो. संस्कृत. कारण हा. काही अजून इतर भाषिक असतील, त्यांना हिंदी बरं पडेल किंवा इंग्रजी समजायला बरं पडेल, म्हणून ते तसं केलेलं आहे. बरोबर. हा, आणि एक जस्ट सांगतो अजून की तुम्ही ना नमस्कार. नमस्कार, तिन्ही भाषात वाचायची गरज नाही. आपलं म्हणजे जे मराठी आहेत त्यांनी फक्त मराठी वाचून हा, त्याचं उत्तर दिलं तरी चालेल. हा, चालेल. हो. त्या बाकीच्या ज्या दोन वाक्य आहेत ते त्या भाषांच्या विद्यार्थ्यांना, समजा ज्याला हो. मराठी येत नसेल. हा. ठीक ठीक. पुढचं कोण असेल? बाकीचे आवाज कोणाचे येत आहेत त्यांनी म्यूट करा. मोना कुलकर्णी वाची का? हो वाचा. हो वाचा वाचा. तेथे लवकर गच्छ, वहा जल्दी गच्छ, गच्छ हियर क्विकली, तत्र तत्र गच्छ, शीघ्रम किंवा सत्वरम गच्छ, तत्र सत्वरम गच्छ. ओके. तत्र सत्वरम गच्छ. सत्वरम शीघ्रम कोण झालेलं आहे? पुढचं. तर स्वच्छ पाणी पिब. हा. स्वच्छ पाणी पिब, स्वच्छ पाणी पिब, क्लीन वॉटर पिब, जलम पिब. कसं जलम कसं विशेषण त्याला फक्त अनुस्वार द्यायचं, बाकी काही नाही.
स्वच्छम जलम स्वच्छम पिब. जल पिब. जलम. जलम पिबं. हा. स्वच्छम जलम पिब. सोपं आहे एकदम. जलम पिबं. आता इथं गोडम नाही करायचं. हा. तर मधुरम मी सांगू हा बोला आपण. मिल्कम पिबं. मधुरम दुग्धम पिब. मधुरम दुग्धम पिबं. गोड दूध बरोबर. पी. पत्रम त्वरित पत्रम पठ. शीघ्रम पठ. पत्रम शीघ्रम पठ. बरोबर. यस या. पत्रम लिख. हम्म. पत्रम लिखम. पत्रम लिखम. अजून कोणीतरी दुसरं मी सांगू सांगा. मुक्ता खानखोजी. हो. हा. पुस्तक सुद्धा पठ. हा. पुस्तकम अपि पठ. बरोबर. की पुस्तकम च पठ. नाही सुद्धा आहे आणि ना. होतं. आणि असेल तर आणि च. होतं पुस्तक आणि वाच असं होतं. पुस्तकं अपी वाच पाहिजे आणि तिथे. वही सुद्धा लिही म्हणजे असं असेल तर च. पुस्तकम अपि पठच होईल ना. अपी हो हो अपीपठच होईल. हा. या धड्यात कुणाला काही शंका आहेत का अजून राहिल्या का? समजलं नाही असं काही आहे का? नाही समजलंय मॅडम. सगळं, फक्त शब्द लक्षात सगळं ठेवणं कठीण समजलं. होतं सगळं हो काय ते काय. सवयीचाच आता भाग आहे तो. हळूहळू सवय होईल त्याला. आणि बोलून आता ही लिहून. PDF आपण पाठवतो ना त्याच्यामध्ये पुन्हा हे सगळे स्क्रीनशॉट दिसतील तुम्हाला. त्यामुळे ठीक. तुम्ही हवं तर ते उतरवून ठेवू शकता. पण नंतर सर म्हणले तसं जेव्हा आपण पुस्तकं सगळ्यांना देऊ तेव्हा ते येतीलच तुमच्याकडे सगळे. मी शुभा जोशी बोलते. हा बोला. हा. मला एक शंका काय आहे तर हे अनुस्वार कुठं द्यायचा आणि हे हलंत कुठं हे करायचं. म्हणजे आता मधुरम मध्ये म ला हलंत आहे का वरती अनुस्वार द्यायचा ते सध्या क्लिअर नाही झालं. शुभाताई. आता हा. सध्या हो ना हो बोला सर. हा. सध्या आपण अनुस्वार अनुस्वार आणि म हलंत हे समान हा. म्हणजे त्याचा उच्चार एकच होतो. त्यामुळे त्यात हो तो विचारच करायचा नाही. आपण जसं जमेल तसं द्यायचं. दोन्ही याच्यात ठीक आहे. सध्या तो पुढे हा सूक्ष्म फरक आहे. जेव्हा आपण संधी प्रकरण शिकू ना तेव्हा तो हा हा विचार येतो. पण सध्या भाषा शिकण्याच्या दृष्टीने त्याच्यात काही हा. फरक नाही असंच समजायचं आपण. ठीक अजून आहे. एक ठीक आहे. 1.5-2 महिने तरी. चालेल चालेल. ओके पण धन्यवाद सर. पण उच्चार करताना तसाच करायचा. दुग्धम. हो बरोबर बरोबर. मग तो हलंतचा उच्चार करायचा. ठीक. अनुस्वाराचा उच्चार मच होणार. हा हा सर बरोबर. मी प्रभा जयशंकर. मला एक प्रश्न विचारायचा होता की आलसम मा भव असं एक आलस्य. वाक्य आहे. आलस्यम मा भव पण बरोबर आहे ना. नाही आलस्यम सांगतो. अलसम मा भव म्हणजे काय. त्याचा हे काय अनुवाद आहे. अलसम मा भव. आलसह हे विसर्ग वापरलेला आहे. मा भव डोंट बी लेझी म्हणजे आळशी होऊ नको. आळशी होऊ नको. बरोबर. आणि तर त्या आलस्य आलसहच्या ऐवजी आलस्यम वापरू शकतो का? नाही. आलस्यम हे त्याची काय त्याला म्हणतात भाववाचक शब्द झाला. आळशीपणा. आलस्य म्हणजे आळशीपणा. समजलं ना. त्यामुळे आलस्यम आणि अलस हा म्हणजे आळशी. तर या दोन शब्दांमध्ये फरक आहे ना. आळशी होऊ नकोस आणि आलस्यम मा भव म्हणजे आळशीपणा. करू नको. त्यामुळे दोन वेगळे शब्द असं. होऊ नको आणि करू नको. जसं कुशल आणि कौशल्य हा दोन फरक आहे ना. तसं कुशल वेगळं आणि कौशल्य वेगळं नाही का. कुशलम भव कुशलम मा भव असं किंवा कौशल्यम मा कुरु वगैरे असं काहीतरी मिळते. सगळ्यांनी म्यूट करा बघू. कुणाचे त्यामुळे तरी घरातले आवाज येत आहेत. आपल्या दृष्टीने आलस्य हा शब्द आपण सध्या
या बालगोत मध्ये शिकत नाही आहोत. फक्त अलसहा एवढंच शिकलो आहे. ओके ओके ठीक आहे. ओके थँक्यू सर. उषाताई आल्यात काय हो आहे ना. आहे ना. मी हा सगळं हा बोला. पुढचा क्लास उषाताई घेणार आहेत. उषाताई माझं कोविडच्या परीक्षा नुकतेच दिले त्यांनी, तर मी इथून पुढे क्लास घेण्याकरता त्यांना निमंत्रण देतो. स्लाइड शो करतो मी. नमस्कार सर मी सगळ्यांना. 2-3 दिवस नाहीये. सर मी शैला लिमे पण 2-3 दिवस मी नाहीये. हरकत नाही ना? तुम्ही म्हणजे बाहेर रेकॉर्डिंग आहे. ऐकू ऐकू शकाल. शकता ना. हा. रेकॉर्डिंग ऐकू शकाल. दुसऱ्या विषय रेकॉर्डिंग सकाळी ऐकू ओके शकतो. ओके हे अडचण थँक्यू. आली तुम्ही ग्रुपवरती टाका, त्याचं उत्तर देऊ आम्ही तुम्हाला. हा ओके. देवल सरांच्या क्लासमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणि मला खूप आनंद होतो की तुम्ही सगळ्यांनी देवल सरांचा क्लास जॉईन केलाय. कारण देवल सरांना संस्कृतचं इतकं सुंदर ज्ञान आहे आणि ते सगळं ज्ञान आपल्याला देत असतात. आता हे कोविडपर्यंतच्या परीक्षेपर्यंत मी हा अनुभव घेतलेला आहे आणि आज आपण सगळे मिळून 3रा धडा आपण आज करणार आहोत, बघणार आहोत. आपण संस्कृतले आणखी नवीन शब्द वाचणार आहोत, ऐकणार आहोत आणि समजणार आहोत आणि आणखी काही नवीन क्रियापदही वाचणार आहोत, ऐकणार आहोत आणि समजून घेणार आहोत. तर दिलीप सरांना विनंती आहे की त्यांनी एक एक शब्द पुढे हे करावा आणि ज्यांनी आतापर्यंत काहीही वाचलेलं नाही किंवा काहीही बोललेलं नाही त्यांनी कृपया हे वाचावं. पहिले 5 शब्द कोण वाचतंय? कोणीही आतापर्यंत जे बोललेले नाहीत त्यांनी यावं पुढे. अपर्णा म्हात्रे. हो चालेल. अपर्णाताई पहिले 5 शब्द तुम्ही वाचा आणि अर्थासकट वाचा. हा ओके ओके. किम, काय, कोण, क्या, व्हॉट. पुनः, पुन्हा, मागून, फिर, आफ्टरवर्ड्स, देन. इदानीम, ह्या वेळेला, आता, इस समय, ॲट दिस टाइम, नाव. बाकीच्यांनी म्यूट ठेवा. बाकीच्यांनी म्यूट ठेवा. तुम्हाला टर्न मिळणार आहे. म्यूट करून बोला. तेव्हा, उस समय, तब, ॲट दॅट टाइम, देन. सत्यम, सत्य, सच, ट्रू, ट्रुथ. हा पुढचे बरोबर. 5 हे शब्द आपल्याला पूर्णपणे नवीन आहेत म्हणून मी परत कोणाला तरी विनंती करते की त्यांनी हे 5 शब्द पुन्हा रिपीट करावेत, पुन्हा वाचावेत. जे कोणी आतापर्यंत बोललेलं नाही त्यांनी पुढे यावं. पुढचे 6 ते 10 बोलायचे आहेत का? नाही, परत तेच वाचा. नाही 1 ते 5. 5च, कारण हे शब्द नवीन आहेत आपल्याला आणि हे शब्द म्हणून परत परत वाचायचे आपण हे शब्द. ओके. तर कोण वाचेल? मी प्रांजलीने हात वर केलाय. प्रांजलीने हात वर केलाय. 1 2 3 4 5. ओके. किम, काय, कोण, क्या आणि व्हॉट. पुनः, पुन्हा, मागून, फिर, आफ्टरवर्ड्स, देन. इदानीम, ह्या वेळेला, आत्ता, इस समय, अब, ॲट दिस टाइम, नाव. तदानीम, त्यावेळेस, तेव्हा, उस समय, तब, ॲट दॅट टाइम, देन. सत्यम, सत्य, सच, ट्रुथ अँड ट्रू. हा आणि आपण ज्या भाषिक आहोत म्हणजे मराठी भाषिक असाल तर मराठी शब्द वाचला तरी चालेल. बर चालेल. आणि समजा इंग्रजी भाषिक असाल तर इंग्रजी शब्द वाचा. तर त्यामुळे ते पटकन कळेल, कारण सगळे शब्द वाचत गेले ना. किम म्हणजे काय किंवा कोण. पुन्हा, पुन्हा. इदानीम, ह्या वेळेला, आत्ता. तदानीम, त्यावेळेस, तेव्हा. सत्यम म्हणजे खरं, सत्य. बरोबर. आता 6 ते 10 दाखवा सर. आणि मोहिनी पाठक कोण आहेत त्यांनी वाचा. हा मोहिनी पाठक बोलल्या नाहीयेत, त्यांना म्हणा बोला. मोहिनी ताई तुम्ही वाचाल का? 1 मिनिट. हा वाचते. आता मी किती नंबर पासून वाचू? 6 नंबर पासून. 6 ते 10. हो. हा. दुर्बल, दुर्बल, कमजोर, उपरी. वाचायचं कसं? नाही सॉरी.
कसं वाचायचं? स्क्रीनवर दिसत दुर्बलम. प्लीज स्क्रीनवर दिसत नाहीये सर. हा, दुर्बल स्क्रीनवर दिसत नाहीये. नाही का? अच्छा, मोबाईल स्क्रीनवर दिसत सांगते सांगते. त्यांना उपक्रम देतात. वाचू? 6 ते 10 6 ते 10 स्क्रीनवर आणा ना सर प्लीज. आहे ना, दिसतंय मला माझ्या स्क्रीनवर. दिसतंय ते मोबाईलवर दिसत नाही. नाही, माझ्या स्क्रीनवर नाही हा, आलं. मोबाईलवर नाही पुढे दिसत. पुढे पुढे करा. ओके. अच्छा, इथे दुर्बल मोबाईलवर हा शब्द आहे. ओके, मोबाईलवर वाचा, आहे. वाचा. दुर्बल असा शब्द येतो. दुर्बल हा. ओके, हा, पुस्तकात दुर्बलम आहे म्हणून दुर्बल. हा, ओके, वाचा वाचा वाचा. हा, दुर्बल, दुर्बल, कमजोर. उपरी, वर, ऊपर, ऑन, अबव. उपरी नाहीये, उपरी. ऐकायचं, उपरी. उ पहिला आहे की यानम, गाडी. मोहिनी ताई प्लीज इकडे लक्ष द्या. उ पहिला आहे तर त्यामुळे उपरी नाही होत आहे, ते उपरी. उपरी. ओके ओके. उपरी. उपरी. वर, ऊपर, ऑन, अबाव. यानम, गाडी. गाडीच आहे दोन्ही वेळेला. गाडी मराठी हिंदी गाडीच आहे ना ते. अ कार्ट. पुरस्तात. नाही, पुरस्तात. अर्धा तोडायचा आहे. हा, पुरस्तात. समोर, सामने. बिफोर या फ्रंट. आणि फोर्थ पण म्हटले त्यांनी. फोर्थ. अधस्तात. अधस्तात. खाली, नीचे, डाऊन, बिलो. डाऊनवर्ड्स. थँक्यू. आता दुसरं कोणीतरी जे अजिबात बोललेले नाही त्यांनीच 6 ते 10 हे शब्द पुन्हा वाचायचे. हे शब्द पूर्णपणे नवीन आहेत आपल्याला. सीमा कुलकर्णी. हा, वाचा. सीमा कुलकर्णी. हा, वाचा. दुर्बलः, दुर्बलः, दुर्बल. उपरी, वर. यानम, गाडी. पुरस्तात, समोर. अधस्तात, खाली. अरे वा, छान वाचलत की. बरोबर, जिथे पाय मोडका आहे तिथे बरोबर छान वाचलत. यानम, पुरस्तात, अधस्तात. छान, मस्त. आता आपल्याला काही क्रियापद बघायची आहेत. ही सगळी नवीन क्रियापद आहेत बरं का, लक्षात ठेवायची. अजून एक शब्द राहिला, सूर्य राहिला इथे. सूर्य. अच्छा, इथे आहे का अजून एक शब्द? हा हा, 11वा शब्द पण वाचा ताई. सूर्य. सूर्य. आता काही क्रियापद. आता काही क्रियापद आहेत. ही नवीन क्रियापद आहेत. कोण वाचेल आता? मी नीना जगताप. मोना. मोना ताई, तुम्ही वाचलंय ना? मी नीना जगताप. हा, ज्यांनी वाचलं नाही त्यांनी वाचा. नीना ताई वाचा. हा, रक्ष, रक्षण कर. धाव, धाव. धावे की घावे मला दिसत नाही. बरोबर आहे, धाव आहे. बोल, बोल. नी, नय, घेऊन जा. आनय, आ अधिक नी, आनय, आण, घेऊन ये. बरोबर. आता बघा, हा इथे मी लक्ष वेधते तुमचं की जर चौथं क्रियापद आहे नी, नय, त्याचा अर्थ काय आहे? घेऊन जा किंवा ने. आणि त्याच्या बरोबर उलट आ अधिक नी म्हणजे आनय हा शब्द क्रियापद झालंय आणि त्याचा अर्थ झालाय आण, घेऊन ये. पहिल्याचा ने आणि दुसऱ्याचा ये, बरोबर उलटा अर्थ आहे. आता परत हीच क्रियापद कोण वाचणार आहे? सोनाली ताई आहात का तुम्ही? हॅलो, मी वाचू का? विनया घाटके. हॅलो. हा, हॅलो मॅडम, मी वाचू का? हो, वाचा वाचा. रक्ष, विनया घाटके. हो, वाचा. रक्ष, रक्षण कर. धाव, धाव, दौड. वद, बोल. बरोबर. निनय, घेऊन जा. ने. आणि, अनय. आनय. आण. कसं वाचायचं? आनय. आनय. ओके. हा, आण. सोनाली ताई आहात का तुम्ही? सोनाली कुलकर्णी आहात का?
आता नाहीच आहे दिसत. ठीक आहे. अजून क्रियापद आहेत ना सर? आहेत. सर नाही आता अजून वाक्य क्रियापद आहेत? वाक्य आहे आता. 6 ते 9 क्रियापद नाही आहेत का? या नाही पुस्तकात एवढेच आहेत आहे. माझ्याकडे. हे पुढे आहेत एवढेच ना, आहेत? हे नृत वगैरे आहे. 6, 7, 8. हा ते आहेत ना. नाही नंतर मॅडम 6 ते 9 माझ्या त्या पर्यंत. पीडीएफ हा हा आहेत 9 पर्यंत आहेत, 9 पर्यंत हा आहेत. हा हा हा. वाचा. पुढचे कोण वाचणार आहे? बारीक कसं झालं? हॅलो, मी वाचू का पुढचे शैला लिमये? हो वाचा. हो वाचा. तुम्ही एकदा वाचले ना पण? 6. हो एकदा दोन. हा मग दुसरं मी कोणी आहे का वाचू बघा का? ना. हो न मी वाचलेलं वाचू कोणतरी का घ्या. मॅडम? हो या. हा. त्यांनी अजिबात वाचलेलं नाही त्यांनी पुढे यायचं आधी. नुसतं वाचायचंच तर आहे. मी वाचू मी का वाचू शिवा? मी भारतीराव. हो शुभांगी ताई वाचा. नृत्य, नाच, वाचता तिकडे. चल 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 चल, स्था तिष्ठ थांब उभा राहा, दृश्य पश्य पहा. तर आता 6 ते 9 परत कोण वाचणार आहे? मी वाचू का शुभद्रा विनय पाटील? ताई वाचा. विनय ताई वाचा. कोण? विनय ताई बोलल्या होत्या ना. हा विनय ताई वाचा ना. रक्षण कर, हा रक्षा कर. 6 ते 9 6 ते 9. 6. नृत्य. मी विनय वाचते. नृत्य, हो वाचा. नाच, चल, चाल, तिष्ठ, थांब, उभा राहा, पश्य, पहा. बरोबर तुम्ही वाचलत पण ते कंसात मधलं नाही वाचलं. नृत्य, नाच, चल, चल, चाल, स्था, तिष्ठ, थांब, उभा राहा, दृश्य, पश्य, पहा. आता तुम्हाला हे बरोबर? जे 1 ते 9 क्रियापद आपण वाचली तर ह्याच्यामध्ये काही वेगळेपणा जाणवतो का? म्हणजे जिथे आता बघा 4 ते 9 पर्यंत आपल्याला कंसात काही दिलेलं आहे. बरोबर. हा 8 आता आणि 9 चौथं जरा जे वेगळे क्रियापद आहे रूप वेगळी आहेत. बरोबर. ते आता आता मी चौथं जे विचारत होते क्रियापद की आहे स्था आणि दृश्यचा त्या ह्याच्याशी काही संबंध नाहीये. तिष्ठ, नाही स्था नाही आणि तिष्ठचा काही तो संबंधच मूळ नाहीये धातू बाकी. आहे. मूळ धातू आहे तो आणि त्याचं ते रूप होतंय. म्हणजे जेव्हा तुम्ही आता नी चौथा बघा, चौथा नी हा धातू आहे. तो चालतो कसा? नय रूप होतं त्याचं. आ अधिक नी, नी हा धातू आहे त्याचं आ लागलं की तो कसा चालेल क्रियापद? आनय. आता नृत्य हे पण क्रियापद मूळ क्रियापद आहे आणि चालताना ते नृत्य होतं. चल ते चल होतं. स्था बघा स्था आहे आणि त्याचं काय होतं? तिष्ठ. म्हणजे जेव्हा ते क्रियापद या रूपामध्ये चालतं तेव्हा ते तिष्ठ असं चालतं. आणि दृश्य हे जे क्रियापद आहे हे मूळ क्रियापद पण चालताना त्याचं पश्य होतं. तर आता हे एवढं समजलं तुम्हाला? ही शब्द 1 ते 11 आणि क्रियापद 1 ते 9 बरोबर समजली ना सगळ्यांना? आता आपण वाक्य बघूयात. 9 सध्या 9च आहे. पर्यंतच आहे फक्त. 9 हो. पर्यंतच आहे. क्रियापद हो सध्या एवढंच आहे. आता पुढे आपण वाक्य बघणार आहोत ना. याच्या आधी आपण किती क्रियापद बघितली आठवतात का काही तुम्हाला? याच्या आधी 2 धड्यामध्ये आपण किती क्रियापद बघितली आहेत? 10. पहिल्या धड्यात आपण 3 क्रियापद बघितली होती. पठ, लिख आणि पिब. आणि दुसऱ्या धड्यामध्ये आपण आणखी काही क्रियापद बघितली होती. खेल, आगच्छ, म्हणजे आधी 9 बघितली आणि आता आपण 9 क्रियापद बघतोय. म्हणजे एकूण बघा आपलं नॉलेज कसं वाढत चाललंय. आपण संस्कृत मध्ये कसे आता मस्त पोहणार आहोत या समुद्रामध्ये. छान छान शब्द पाठ करून लक्षात घेऊन आणि वाक्य बनवून. बरोबर. तर आता आपण वाक्य बघूया. सर एक एक वाक्य दाखवा.
दुर्बलम रक्ष. हा, आता तुम्ही क्रमाने जायचंय. एबीसीडी प्रमाणे सांगा तुम्ही कोणी बोलायचंय ते. दुर्बलम इथे पळू नकोस. हा. पहिलं सोपं आहे. दुर्बलम रक्ष, दुर्बलांचे रक्षण कर. थांबा, तुम्ही नका सांगू. आता इदानीम मा धावचं सांगा काय कोणाला आहे तरी ते. बोलायला लावायचंय. हा, हो. कोणाला तरी बोलायला लावायचंय. हा. हा, इथे पळू नकोस. या वेळेला धावू नको. इदानीम म्हणजे काय? इदानीम या म्हणजे वेळेला काय? धावू नको. ऍट दिस टाइम. ह्या वेळेला किंवा आता. आता धावू आता नको. किंवा ह्या वेळेला ना. मग आता ह्या वेळेला धावू नको म्हणू की आपण आता धावू नको म्हणू? आता धावू नकोस, बरोबर ना? हा, मग आता धावू रन नकोस. ऍट दिस टाइम असं म्हणू शकतो. हो, म्हणू नाव शकतो ना. नाव बरोबर आहे. हा. नाव नाव किंवा म्हणू शकतो, ऍट दिस टाइम म्हणू हो. शकतो, बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. पण आपण वाक्य बनवताना जनरली काय बघतो की परफेक्ट शब्द तिथे कुठला बसणार आहे. खरं बोल. हा. आता कोण वाचतंय? हॅलो, कोण वाचतंय हे? सत्यम वद. विनया खरं ताई, बोल. तुम्ही मगाशी सत्यम वद. बोलल्या होतात ना. हा, आता दुसऱ्या कोणाला तरी येऊ दे ना पुढे. बर. कोण येते पुढे? शुभदा फाटक. शुभदा फाटक. हा, म्हणा, बोला. हा, आधी वाक्य वाचायचं संस्कृत मधलं आणि मग अर्थ सांगायचा प्रयत्न करायचा. सत्यम वद. सत्यम वद. खरं बोल. अरे वा, छान सांगितलं. हा, कोण होतं ते? मोहिनी ताई, तुम्ही होतात ना? शुभदा फाटक. हा, शुभदा पाठक. आणि तुमचं हे काय आहे? वेगळंच येते काहीतरी. DLCY. बरं, आता पुढे कोण बोलतंय? चौथं वाक्य. मी बोलते. प्रभा जयशंकर. हा, प्रभाताई बोला. यानम तत्र नय. हा, गाडी वहां ले जा. गाडी तेथे घेऊन जा. हा, चालेल. गाडी तेथे ने, बरोबर. आता पुढचं 5वं वाक्य कोण म्हणणार आहे? सांगणार आहे मला? भोजनम अनय. कोण येते? कोण बोलतंय? जेवण घेऊन ये. मोहिनी ताई, तुम्ही बोलताय का? मी सरोजिनी बोलते. नाव सांगा. सरोजिनी ताई, बोला बोला. सरोजिनी भोजन बोला किंवा ना ताई. जेवण आण. बरोबर. ऐकू येत भोजनम. नाही का मग? येतोय. भोजन जेवण आण. परत एकदा मला सांगा 5वं वाक्य. परत एकदा सांगा. भोजनम आनय. जेवण आण. बरोबर. आता 6वं वाक्य कोण सांगणार आहे मला? मी अंजली कुलकर्णी सांगू का? हो, सांगा सांगा. त्वम नृत्य. तू नाच. बरोबर. आता 7वं वाक्य. मी पटकन पुढे या. सांगतो. ज्यांनी अजिबात बोललं सांगा, नाही, सांगा. काहीही सांगितलेलं नाही, त्यांनी पुढे या. समोर सायली चल. ताई. सायली हा. सावळा. समोर हा. चल. नाही, पहिलं आधी संस्कृत मधलं वाचायचं. पुरस्तात चल. समोर चल. हा, किंवा पुढे चल. हा, चालेल. पुढे चल. हा, आता 8वं वाक्य कोण बोलणार आहे? मी वाचू. मोहिनी फाटक बोलू. वाचा. राधिका जोशी. हा, राधिका ताई, तुम्ही वाचा. तत्र तिष्ठ. हा, तेथे थांब किंवा तेथे उभा राहा. हो, बरोबर. दोन्ही बरोबर आहे. आता 9वं वाक्य. मी बोलते. हा, बोला. कोण बोलतंय? उपरी पश्य. वरती ये. नाव सांगा तुमचं. शुभदा फाटक. अच्छा. हा, उपरी पश्य. बरोबर. अर्थ काय? वरती ये. हा, काय? पश्य आहे. पश्यचा अर्थ काय आहे? पहा. बरोबर. वर पहा. मग पूर्ण त्याचा अर्थ काय होईल? वर पहा. बरोबर. 10वं. मी वाचू का? अनगादेव. हो, वाचा. सूर्यम पश्च. सूर्याकडे पहा. अरे वा, छान. वा, तुम्ही सगळे एक्सपर्ट झालात.
मस्त मला अर्थ सांगितला आणि संस्कृत मधली वाक्य सुद्धा छान वाचलीत तुम्ही सगळ्यांनी. अभिनंदन, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आता थोडासा अभ्यास करायचा का? 5 मिनिटं आहेत अजून. अभ्यास करूया आपण आता थोडासा. आता बघा, शब्द दिलेले आहेत आपल्याला आणि 2-2 वाक्य बनवायची आहेत. म्हणजे एकीने एक वाक्य सांगायचं, दुसरीने दुसरं वाक्य सांगायचं, बरोबर. आता पुरस्तात हा शब्द आपल्याला दिलेला आहे. पुरस्तादचा अर्थ काय आहे? पुढे. हा, पुढे. पुरस्तात म्हणजे काय? समोर. हा, समोर. आता वाक्य तयार करा. वाक्य तयार करा तुम्ही. मी बोलू का? संस्कृत मध्ये करायचंय. हो, नाव सांगा ना. पुरस्ताचलम. हा, म्हणजे काय? त्वं पुरस्तात् सूर्यम. काय काय? मोना कुलकर्णी. त्वं पुरस्तात् सूर्यम. नाही नाही, छोटं वाक्य करा, साधं एखादं. 2 शब्दांचंच वाक्य करा, पण क्रियापद पाहिजे आपल्याला. बाकीच्यांनी म्यूट ठेवा, त्यांना बोलू द्या फक्त. हे बघा, जेव्हा आपण वाक्य ऐका ना, जेव्हा आपण वाक्य तयार करतो तेव्हा क्रियापदाशिवाय वाक्य होणार नाही, बरोबर की नाही? आपण एखादं वाक्य बोलतो, हा, त्यामुळे इथे आता आपल्याला क्रियापद पाहिजेच. तर क्रियापद कुठलं तरी घ्या, हा, आणि वाक्य तयार करा. त्वं पुरस्तात् चल. त्वं पुरस्तात् चल, बरोबर आहे वाक्य. आता हा शब्द वापरून बरोबर, हे पण बरोबर. मी बोलू? सायली सावळ बोलू का? हो, आता दुसरा शब्द घेऊया आपण. अधस्तात. अधस्तात म्हणजे काय? अधस्तात मागे, खाली. खाली. अधस्तात म्हणजे पुढे, अधस्तात म्हणजे खाली. खाली. अधस्तात. अधस्तात तिष्ठ. अधस्तात पश्य. तेच उलटी करायची. तिष्ठ नाही म्हणा. अधस्तात पश्च. अधस्तात पश्च. बरोबर. आणि आता दुसरं कोणीतरी वाक्य तयार करा. अधस्तात गच्छ. बरोबर. आता तिसरा शब्द आपल्याला दिलाय यानम. आता यानमचं सगळ्यांकडे गाड्या आहेत ना, मग वाक्य तयार करा. जरा मोठ्याने, मला ऐकू येत नाहीये. मी शुभा जोशी बोलू? हो, बोला बोला बोला. पश्य यानम आगच्छ. यानम आगच्छ. पश्यम यानम आगच्छ. पश्यम होईल का? पहा गाडी आली, असं. पश्यम होईल का? पण त्वं यानम आगच्छ. अहम यानम आगच्छ. अहमला आगच्छ नाहीये. आपण थोडं पुढे गेल्यानंतर सगळा आपण अभ्यास करणार आहोत. आता इथे फक्त त्वम घेतोय आपण, आणि आपण क्रियापद वापरतोय. पश्य, धाव, वदत, नृत्य, आनय वगैरे अशी आपण क्रियापद घेतोय. तर आता आपल्याला जी 9 क्रियापद दिलेली आहेत त्यातलंच एखादं क्रियापद घ्या आणि यानम हा शब्द घेऊन एक वाक्य तयार करा. मी बोलू का प्रभा जयशंकर? मॅडम, यानम चल. अत्र आनय. यानम अत्र आनय. बरोबर आहे. चल चालेल का? चल. त्वं यानम चल असं चालेल का? चल होईल का? चालन होईल. नाही, तसं नका करू तुम्ही. जे आपल्याला दिलेत नाही त्याच वापरा. प्रयोग नको करा. यानम तिष्ठ. यानम तिष्ठ. नय. गाडी थांब. यानम तिष्ठ चालेल का? यानम तिष्ठ नाही चालणार. आता बघा ना, गाडी आहे आपल्याकडे, आपण गाडीचं काय करणार आहोत? पण चलन यानमनी चालेल काय? चल नाही का? यानम तत्र यानम चल असं नाही का होणार? नाही. यानमनी. यानम तत्र तिष्ठ. यानम नय. तुम्ही यानमला कसं बोलणार? यानम
गच्छय. बरोबर मी यानम नाही सीमा आलं. कुलकर्णी गाडी बोलतेय. आण, गाडीने. हा यानम बोला. पश्य. यानम पश्य हो चालेल. चालेल ना. यानम पश्य होईल, बरोबर. यानम गच्छति. म्हणजे काय गच्छती कसं होईल? इथे आपल्याला कुठली क्रियापद कशी वापरायची सांगा तुम्ही. नाही का अजून आपल्याला नाही आलेलं. आपल्याला क्रियापद कशी वापरायला सांगितलेली आहेत सध्या.